गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वराय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वराय गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमः गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। जे आपण भगवान शिवशंकर यांचा ओम नमः शिवाय नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्रांचा जप करतो तो जो जप आहे त्या मंत्राचे फळ काय, महात्म्य काय, भगवान श्रीकृष्ण जे उपमन्यू आहेत त्यांना म्हणतात, हे मुनी, हे ऋषीवर, आपण सर्वज्ञ आहात आणि ज्ञानांचे महासागर असून मी आपल्या मुखातून शिव पंचाक्षर या ओम नमः शिवाय नमः शिवाय म्हणजे पंचाक्षर, शिव पंचाक्षर नमः शिवाय या मंत्राचे महात्म्य ऐकू इच्छितो त्यावर उपमन्यू ऋषी भगवान श्रीकृष्णांना सांगतात, हे वसुदेव, हे वासुदेव, या नमः शिवाय या शिव पंचाक्षर मंत्राचे महात्म्य एवढे थोर आहे की शतकोटी म्हणजे 100 वर्षातही ते विस्ताराने वर्णन करता येणार नाही। म्हणून मी आपणास थोडक्यात सांगतो, जो प्रणवासहित प्रणव मंत्र आपणाला सर्वांना माहित असेल। भगवान शिवशंकर यांचा जो प्रणव मंत्र आहे ओम, जो भगवान शिवशंकर यांचा प्रणव मंत्र, त्या प्रणव मंत्रासहित असलेल्या प्रणव मंत्रासहित असलेल्या पंचाक्षर मंत्रालाच षडाक्षर मंत्र असे म्हणतात। म्हणजे आपण सुरुवातीला नमः शिवाय आणि त्या नमः शिवाय मंत्राला प्रणव
मंत्र जोडल्यानंतर तो षडाक्षर मंत्र, शिव षडाक्षर मंत्र, ओम नमः शिवाय असा तो षडाक्षरी मंत्र असून वेदानिक शास्त्रामध्ये या ओम नमः शिवाय या मंत्राला सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम मंत्र असे म्हटलेले आहे. हा जो ओम नमः शिवायचा मंत्र आहे, तो मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप हा शिवभक्तांचे सर्व अर्थ, काम, हेतू, इच्छा आणि उद्देश अशा जे काही इच्छा असतील तो साधून देणारा, साध्य करणारा, पूर्ण करणारा म्हणून या मंत्राला विशेष अशी मान्यता प्राप्त असून या मंत्रामध्ये थोडीही जरी अक्षरे असली ओम नमः शिवाय तरी तो परिपूर्ण असा मंत्र असून तो वेदांचे सार तत्व, मोक्षदायक, शिव आज्ञेने सिद्ध, संदेहरहित, शिवस्वरूप आणि नाना प्रकारच्या सिद्धींनी युक्त दिव्य, मनाला प्रसन्न आणि निर्मळ करणारा आणि मनोरथांची पूर्तता करणारा असा तो मंत्र असून हा मंत्र परमेश्वरांचे गंभीर वचन आहे. सर्वज्ञ शिवजींनी या भूतलावरील, या पृथ्वी तलावरील मनुष्यांचे कल्याण व्हावे, सर्वार्थाने कल्याण व्हावे या उद्देशानेच ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केलेला असून हा आदी मंत्र आहे. सर्व विद्यांचे बीज म्हणजे मूळ आहे. वडाच्या बीजामध्ये महान वृक्ष जसा सूक्ष्म रूपाने स्थित असतो त्याप्रमाणे अत्यंत सूक्ष्म असून हा जो मंत्र आहे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम 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 या एकाक्षर मंत्रात सर्वज्ञ, सर्वकर्ते, सर्वव्यापी, तेजस्वी आणि गुणातीत असलेले देवादिदेव महादेव शिव महाप्रभू नित्य स्थित आहेत. ईशानादी जे सूक्ष्म एकाक्षर ब्रह्म आहे ते सर्व नमः शिवाय या मंत्रात क्रमशः स्थित असून
अशा प्रकारे षडाक्षर मंत्रात पंचप्रमाद होतात. शरीरयुक्त शिवजी वाच्य वाचक भावाने स्वभावताच विराजमान आहे. अप्रमेय असल्यामुळे शिववाच्य आहेत आणि ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे त्यांचा वाचक मानला गेलेला आहे. बाबांनो, जर विचार केला सर्वज्ञ अशा परमात्मा शिवजी शिवाय प्राण्यांची आदिसृष्टी तयारच होऊ शकत नाही. वैद्य नसेल तर रुग्णाला क्लेश सोसावे लागतात, पीडा सहन करावी लागते. त्याप्रमाणे भगवान शिवशंकर यांचा जर या पृथ्वी तलावर येऊन या मनुष्य लोकांमध्ये येऊन संसारी जीवाने जर भगवान शंकर यांचा आश्रय घेतला नाही तर त्याला आपल्या जीवनामध्ये त्रास सहन करावाच लागेल. हा भवसागर तरुण जाण्यासाठी भगवान शिवशंकर यांची तप साधना करणे हेच सिद्ध होत आहे. भगवान शंकर हे अनादि आहे, विश्वनाथ आहे आणि भवसागरातून तरुण जाण्यासाठी नित्य असे त्यांचे षडाक्षरी मंत्र आहे. या ओम नमः शिवाय या षडाक्षर मंत्रामध्ये 6 अंगासहित किती 6 अंगासहित सर्व वेद आणि शास्त्र 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण ओम नमः शिवाय या मंत्रामध्ये विराजमान असून 7 कोटी महामंत्र आणि अनेक उपमंत्र असले तरी जो ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र आहे तो त्याहून भिन्न म्हणजे वेगळा आहे. जेवढे शिवज्ञान आहे आणि जे विद्यास्थान आहे ते सर्व षडाक्षर मंत्र रूपी सूत्रांचे संक्षिप्त भाष्य असून ज्या भाविक भक्तांच्या हृदयामध्ये ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा षडाक्षर मंत्र नित्य स्थित आहे त्याला बहुसंख्य अशा मंत्राची आवश्यकता नाही. ज्याने ओम नमः शिवाय हा मंत्र आत्मसात केलेला आहे, जो या मंत्राचा जप करतो त्याने सर्व शास्त्रे वाचली आहेत आणि समस्त शुभ कर्माची अनुष्ठाने पूर्ण केलेली आहेत. असे
निश्चित समजावे, जो या पंचाक्षर मंत्राचा जप करतो त्याचे जीवन सफल झालेले आहे असे त्याने समजावे. पंडित, मूर्ख किंवा अन्य कोणीही अधम अशा कोणत्याही लोकांनी या मंत्राचा जप केला तरी तो पापरूपी पिंजऱ्यातून मुक्त होतो. देवीने विचारल्यानंतर भगवान शंकरांनी सर्व मानवांच्या विशेषतः कलियुगामध्ये उत्पन्न होणाऱ्या लोकांसाठी हे सर्व मंत्राचे महात्म्य सांगितलेले असून जड जीवांचा कल्याण व्हावा म्हणून भगवान शिवशंकर यांनी माता पार्वतींना प्रणव मंत्र आणि शिव पंचाक्षर मंत्र दोन्ही मिळून जो होतो तो षडक्षर मंत्र या मंत्राबाबत जगाच्या कल्याणासाठी माहिती सांगितलेली आहे. म्हणून आपण नेहमी ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांचे पाठांतर पठण केल्याचे पुण्य आपल्या पदरी पाडून घ्यावे अशी मी सर्व भाविक भक्तांना विनंती करून या कलियुगामध्ये जे सुगम आणि सोपे साधन आहे ते म्हणजे ओम नमः शिवाय, प्रणव मंत्र आणि शिव पंचाक्षरी मंत्र या दोघांचा जो मिळून झालेला आहे षडाक्षर मंत्र याचा जप करून आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यावा अशी मी आपल्या चरणी विनंती करतो, नतमस्तक होतो. ओम नमः शिवाय.